नमस्कार. आजचा आपला विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, 17व्या शतकातला एक राजा आणि आजचं 21वं शतक, काय संबंध असू शकतो? बरंच काही शिकण्यासारखं आहे. चला, डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या विश्लेषणातून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे धडे समजून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हाच आहे नाही का, की 21व्या शतकात आपण 17व्या शतकातल्या राजाकडून काय शिकणार? म्हणजे काळ बदलतो, जग बदलतं, पण मग नेतृत्व, शासन करण्याची पद्धत यातली काही तत्व खरंच कधीच बदलत नाहीत का? ती आजही तितकीच महत्त्वाची आहेत. बरं, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण महाराजांच्या कारभाराचे 5 महत्त्वाचे स्तंभ पाहणार आहोत. आणि हे विश्लेषण आधारित आहे इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या अभ्यासावर. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, रयतेचा राजा. म्हणजे महाराजांनी संपूर्ण शासन व्यवस्थाच कशी बदलून टाकली, जेणेकरून तिचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस म्हणजे रयत असेल. हे बघा, हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्या काळात होती वतनदारी पद्धत. म्हणजे काय? तर सत्ता होती सरंजामदारांच्या हातात, जे शेतकऱ्यांचं शोषण करायचे. पण महाराजांनी काय केलं? त्यांनी ही व्यवस्थाच मोडून काढली आणि स्वराज्य उभं केलं. एक असं राज्य जिथे सत्ता लोकांच्या कल्याणासाठी वापरली जात होती. खूप मोठा बदल होता हा. आणि हो, हे फक्त काहीतरी वरवरचे बदल नव्हते, हे लक्षात घ्या. ही एका संपूर्ण जुलमी व्यवस्थेची पद्धतशीरपणे केलेली मोडतोड होती. देशमुख, देसाई जे प्रजेला त्रास द्यायचे, त्यांचे अधिकार कमी केले, त्यांचे किल्ले पाडले. आणि याचा थेट फायदा कोणाला होणार होता? तर सामान्य शेतकऱ्याला. आणि हे बघा, हा आदेश किती बोलका आहे. महाराज स्वतःच्याच सैन्याला सक्त ताकीद देतायत की रयतेला त्रास देऊ नका. ते अगदी स्पष्टपणे सांगतायत की जर तुम्ही लोकांना त्रास दिला तर लोक म्हणतील की तुमच्यापेक्षा मोगल बरे. या एका वाक्यातूनच सगळं स्पष्ट होतं की त्यांच्यासाठी राज्याची खरी ताकद ही लोकांच्या सुखात आणि कल्याणात होती. बरं, आता वळूया त्यांच्या कारभाराच्या एका दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या पैलूकडे. तो म्हणजे त्यांचा धर्म आणि सहिष्णुतेबद्दलचा दृष्टिकोन. आता गंमत बघा, महाराजांच्या या तत्वाबद्दलची सगळ्यात मोठी साक्ष कोणी दिली असेल तर ती त्यांच्या मित्रांनी किंवा अनुयायांनी नाही, तर त्यांच्या एका कट्टर शत्रूने दिली आहे. विचार करा, औरंगजेबचा दरबारी इतिहासकार खाफी खान हे लिहितोय, तो मान्य करतोय की शिवाजी महाराजांनी मशिदींना किंवा कुराणाला धक्का लावू दिला नाही. यावरून एकच गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते: महाराजांचा लढा हा जुलमी सत्ताधीशांविरुद्ध होता, कोणत्याही एका धर्माविरुद्ध कधीच नव्हता. आणि हा विचार तर बघा किती उदात्त आहे. औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की देव सर्वांचा आहे. इस्लाम आणि हिंदुत्व हे फक्त 2 रंग आहेत जे त्या देवाने आपलं चित्र रंगवण्यासाठी वापरलेत. म्हणजे किती सुंदर कल्पना आहे. आणि याच विचारावर, याच पायावर त्यांचं स्वराज्य उभं होतं, जिथे सर्वांना समान न्याय होता. आता जमिनीवर तर लढाया सुरूच होत्या, पण महाराजांनी एक अशी गोष्ट हेरली होती जिच्याकडे तोपर्यंत भारतातल्या मोठ्या मोठ्या सम्राटाने दुर्लक्ष केलं होतं. एक मोठी कमकुवत बाजू, आणि ती होती समुद्र. अगदी बरोबर. विचार करा, त्या काळात बलाढ्य मुघल साम्राज्याकडे स्वतःचा आरमार नव्हतं. ते समुद्रावर पूर्णपणे हतबल होते. आणि अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी शून्यातून पहिलं मराठा आरमार उभं केलं. कारण त्यांना एक सूत्र पक्क माहीत होतं: ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. आणि त्यांची ही दूरदृष्टी फक्त विचारांपुरती मर्यादित नव्हती, तर ती कृतीतही उतरली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बसरूरची मोहीम. ही एकमेव सागरी मोहीम होती ज्याचं नेतृत्व महाराजांनी स्वतः केलं. नियोजन कसं? तर अगदी गुप्त. हल्ला पूर्णपणे अनपेक्षित आणि कारवाई एकदम निर्णायक. या एका मोहिमेतूनच त्यांची समुद्रावरची सामरिक प्रतिभा दिसून येत. बरं, जमिनीवर विजय मिळवले, समुद्रावर वर्चस्व गाजवलं, पण महाराजांचं कार्य याच्याही पुढे होतं. ते एका मानसिक क्रांतीबद्दल होतं.
एका गुलामगिरीच्या चक्रातून बाहेर पडण्याबद्दल होतं. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाचा अडथळा फक्त बाहेरच्या शत्रूंचा नव्हता, तो लोकांच्या मनात पण होता. शतकानुशतकं लोकांच्या मनावर एक गोष्ट बिंबवली गेली होती की पृथ्वी निक्षत्रिय आहे. म्हणजे काय, तर आता कोणी स्वतंत्र हिंदू राजा होऊच शकत नाही. ही एक प्रकारची पराभूत मानसिकता होती, जिने लोकांना जखडून ठेवलं होतं. आणि म्हणूनच महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त एक मोठा सोहळा किंवा समारंभ नव्हता. अजिबात नाही. तो त्या पराभूत मानसिकतेच्या बेड्यात तोडणारा एक क्रांतिकारी क्षण होता. ती एक राजकीय घोषणा होती की आता आम्ही गुलाम नाही, आम्ही स्वतंत्र आणि सार्वभौम आहोत. तर ह्या एका राज्याभिषेकामुळे काय काय बदललं? पहिलं म्हणजे कायदेशीररित्या एक स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण झालं. दुसरं, लोकांच्या मनातून ती पराभूत मानसिकता गेली. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सिद्ध झालं की राजा जन्माने नाही किंवा दिल्लीच्या बादशहाच्या परवानगीने नाही, तर तो आपल्या कर्तृत्वाने बनतो. तर पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. या सगळ्याचा आजच्या काळात आपल्यासाठी काय अर्थ आहे? आपण यातून काय शिकायचं? आता बघा, डॉक्टर पवार यांनी हे विश्लेषण एका विशिष्ट संदर्भात लिहिलं होतं. तो काळ होता कारगिल युद्धाचा आणि त्यानंतर देशात झालेल्या काही दंगलींचा. आणि त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे की महाराजांची रणनीती आजच्या काळातही तितकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहे, कारण ती आपल्याला आपला खरा शत्रू कोण हे ओळखायला शिकवते. महाराजांची रणनीती काय होती? त्यांनी बाह्य आक्रमकांशी म्हणजे आदिलशाही, मुघल यांशी लढा दिला, पण त्यांनी कधीही आपल्याच देशात राहणाऱ्या दुसऱ्या धर्माच्या लोकांना शत्रू मानलं नाही. उलट मुस्लिम अधिकाऱ्यांना सैन्य आणि आरमारात मोठी पदं दिली. यातून त्यांनी हेच सिद्ध केलं की देशाची खरी ताकद ही बाहेरच्या शत्रूशी लढण्यात आणि आतल्या लोकांना एकत्र ठेवण्यात आहे. अंतर्गत ऐक्य हीच सर्वात मोठी ताकद आहे. आणि म्हणूनच डॉक्टर पवारांचं विश्लेषण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. शिवाजी महाराजांचं तत्त्व आजही आपल्याला आपले खरे शत्रू ओळखायला मदत करतात का? कधीकधी राष्ट्राला खरा धोका सीमेपलीकडून नसतो, तर तो आपल्या आतच, आपल्यातल्याच फूट आणि मतभेदांमुळे निर्माण होतो. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?